55 संस्था आलेल्या होत्या महाराष्ट्र राज्यातल्या आणि त्यामध्ये मी गेले होते 2 दिवसाचा आमचं ट्रेनिंग होतं आणि एक सर आले आणि ते म्हणाले की आम्ही अशा प्रकारे एक हे करतो कंपनीचे लोक होते. मग त्यातल्या काही बाकीच्यांनी काही लक्ष दिलं नाही, परंतु आम्ही मात्र तेवढंच कानामध्ये ऐकलं की माझ्या डोक्यात आलं की आपल्या विधवा आणि निराधार महिलांना याचा उपयोग होईल, म्हणून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. फक्त त्यांची एक अट होती, म्हणजे आहे की त्यांचा चहा जो आहे चविका चहा तो त्यांनी संपवला पाहिजे आणि या अटीवर त्यांनी आपल्याला महिलांना गाड्या दिलेल्या आहेत. तर आता आपण रत्नागिरीमध्ये दिल्या, चिपळूणमध्ये दिल्या आणि देवरुखमध्ये सगळे म्हणायला लागले की तुम्ही देवरुखमध्ये आणि देवरुखमध्ये का नाही, म्हणून मग 2 गाड्या देवरुखमध्ये आणलेल्या आहेत. त्यातल्या एका गाडीचा आज आपण उद्घाटन करतो. आमच्या रजनी कोळंबकर आहेत, त्यांनी आपले जे कार्यक्रम झाले पंचायत समिती देवरुखमध्ये जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये एका विधवा महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस आपण साजरा करतो त्या दिवशी त्या आलेल्या होत्या आणि आमची जी काही भाषणं त्यांनी ऐकली त्यातनं आम्ही माहिती जी सांगितली त्या माहितीमध्ये त्यांनी पकडलं की मला डिस्काउंट जर मिळाला तर मी तिथे काहीतरी करेन अशी त्यांच्या मनामध्ये तेव्हा इच्छा निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी मला येऊन भेटल्या आणि मला म्हणाल्या की मी घरकाम करते परंतु मला स्वतःचं करायचं आहे. त्यांच्या हाताला फार टेस्ट आहे, त्यांच्या हातचं जेवलेली आहे, त्यांचं हातचं जेवण फार सुंदर असतं. मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे ही तुमची कल्पनाच फार छान आहे, कौतुकास्पद आहे, म्हणून मग आम्ही त्यांना बोलले सर आम्ही विचार केला आणि फक्त आपण त्यांना देऊ द्या. तर आज आमचा SSYचा 21 दिवसांचा कोर्स होता त्यामुळे आम्हाला जरा गडबड झाली म्हणून तुम्हाला अचानक सांगायला लागलं, त्याबद्दल मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करते आणि म्हटलं आज आपण यांचं उद्घाटन जे आहे ते करूया आणि याच्यानंतर आम्हाला अनेक महिलांना, कारण कंपनीच्या अटी आहेत आणि त्या पाळत राहण्यामध्ये म्हणजे बंधनात आहे, तर आम्ही स्वतः असा प्रयत्न करतो की त्यांना अजून काय काय रोजगाराच्या संधी देता येतील. तर तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे आम्हाला सपोर्टची फार गरज आहे. मला माहिती आहे आमचे शिंदे सर त्यावेळेला आंतरराष्ट्रीय विधवा दिवस जेव्हा साजरा झाला तेव्हा शिंदे सर तिथं आलेले होते आणि त्यांनी जे काही 2 शब्द बोलले ते ऐकले, ते ऐकल्यानंतर आमच्या महिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू नुसते वाहत होते, त्या भावनिक झालेल्या होत्या आणि सर म्हणाले की मी तुमच्या भावासारखा पाठीशी आहे आणि त्यांच्या आईच्या संदर्भात सुद्धा जी घटना घडली तेव्हासुद्धा त्यांनी सांगितलं की नाही माझ्या आईचे तुम्ही बांगड्या वगैरे फोडायच्या नाही, तिथे सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता आणि अतिशय संवेदनशील मनाचे आमचे शिंदे साहेब हे या विषयाला उचलून धरणारे, विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी विधवा महिलांचं हळदी कुंकू असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, सर आम्हाला नेहमी सपोर्ट करतात. तर त्यांचं एक पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करूया. या नावाने ही जी गाडी आहे त्या गाडीचं उद्घाटन माननीय गटविकास अधिकारी शिंदे सर, त्याचप्रमाणे अशा स्वयं चक्रबेदी सोशल फाउंडेशनच्या सावंत मॅडम, वैदेही सावंत मॅडम, आमच्या कायम पाठपुरावा करत असणारे चौगुले सर, उपस्थित सर्वच मान्यवर. आता गरज आहे की प्रत्येक अशा समाजातील गरजू गरजवंतांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यासाठी त्यांना रोजगार देणं आणि ह्या दृष्टीने प्रयत्न करत असलेल्या वैदेही मॅडम असतील, चौगुले सर असतील, खरोखर आदर्शवत काम आहे आणि या ताईंप्रमाणेच अनेक गरजूंना आपल्या पायावर उभं करण्यासाठी तुम्हाला अधिक बळ मिळो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. जिथे इथे आमचं सहकार्य लागेल तिथे कायम सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो. आता आम्हाला इथे माझं स्वतःचं दुकान इथे आहे, अनेक दुकानं इथे आहेत. आतमध्ये डॉक्टरांचं एक चांगलं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला सुद्धा तेवढी बाकी पायवर घ्यायला लागते. ते जवळ गार्डन आहे. तुम्ही जर उत्तम गुणवत्ता दिली ग्राहकांना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हटली जाते. पहिले सुरुवातीचं तुमचं जे चहाची चव असेल चांगल्या प्रकारची किंवा काही वडापाव खाणार असेल तर त्याची चव असेल, त्याची क्वालिटी असेल, की एकदा ग्राहक खाऊन इथून गेला की ते त्याच्या जिभेवरती रेंगाळली पाहिजे आणि ती झालं तर तुम्हाला सातत्याने एक कस्टमर हा रिपीट करताना दिसून येतो. तर अशा प्रकारचं तुमच्या चांगल्या गुणवत्तेचा, चांगल्या चवीचा चहा हा लोकांना मिळो आणि
तुमचा व्यवसायातला उत्कर्ष हा दिवसेंदिवस वाढत जावं अशी शुभेच्छा पण काकांना देतो, ताईंना देतो. आणि आम्ही तर त्याचा लाभ घेऊ. मी चांगली उद्यापासून सुरू करेन. ते किडनी भरायची आणि जवळपास जी दुकानं आहेत ते फिरायचं. फक्त अति गर्दी भरपूर असेल तेव्हा सुरुवातीला या. त्यांची अट आहे ना, त्या कंपनीची अट आहे. हां, त्यांचा प्रिमिक्स चहा आहे. संपला पाहिजे आणि त्यांच्याकडे चहाची डिमांड आली पाहिजे, असं त्यांची अट आहे. नाही, जसं अमृततुल्यचं आहे ना, हां. आम्ही अमृततुल्य कसं आहे, तसं- इथून तसं शिवाजी प्रिमिक्स आहे. चौकात तो चहा प्यायला जातो. तसं आम्हाला वाटलं पाहिजे इथून तिथून एखाद्या वेळी तुमचा घेऊन नाही आला माणूस तर आम्हाला तिथून उठते येऊन चहा प्यायची. अशा प्रकारची क्वालिटी द्या. नक्की तुमची जास्तीत जास्त चांगलं होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुढे घ्या, समोर घ्या, समोर. जावा ना पुढे, जा ना पुढे. समाज घ्या ना. बाकी कोण नाही. लहान बाळांनी नाहीत जायची त्याच्याबरोबर आणि नगरसेवक एक कुठे पेपरला बसा. चक्रवेदी संस्थेच्या पदाधिकारी, यामध्ये वैदेही सावंत मॅडम, चौगुले सर यांनी हा असा स्तुत्य उपक्रम तो महिलांसाठी राबवलेला आहे. त्याचं खरोखर मी कौतुक करतो. मी ज्या अभियानामध्ये काम करतो आहे उमेद अभियान, त्या उमेद अभियानाचा सुद्धा मुख्य उद्देश जो आहे तो वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. आणि हे सुद्धा ज्या निराधार दिव्यांग महिला आहेत त्यांच्यासाठी काम करते. आज इथे जो हा उपक्रम टी स्टॉलच्या निमित्ताने राबवला जातो हा अतिशय कौतुकास्पद आहे. अशा पद्धतीने स्वयंरोजगार जे आहे त्या अधिकाधिक सुरू व्हावेत त्यासाठी हा उपक्रम राबवणाऱ्या कोळंबेकर ताईंचं मी इथं कौतुक करतो आणि त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.